गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळ, इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, विषय शिक्षक सौ जगदाळे आर. विद्यार्थी मित्रांनो, आपण मानवी स्नायू व पचनसंस्था या पाठाविषयी माहिती घेत आहोत. या पाठामध्ये आपण स्नायूंचे ऐच्छिक स्नायू, अनैच्छिक स्नायू असे प्रकार आणि स्नायू संस्थेविषयी माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पचन संस्थेविषयी माहिती घेणार आहोत. आता आपण खाल्लेल्या अन्नाचे शरीरात काय होते? आपण म्हणतो की आपण खाल्लेलं अन्न पचतं. आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळते का? नाही. आपण खाल्लेले जे अन्न आहे ते जसेच्या तसे रक्तामध्ये मिसळत नाही. तर आपण खाल्लेल्या अन्नाचे अगोदर रूपांतर विद्राव्य घटकात होते आणि मग ते रक्तामध्ये मिसळते. आणि ही जी क्रिया आहे त्या क्रियेला आपण अन्नपचन असे म्हणतो. खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. आता पचनसंस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे 9 मीटर असते. त्यात प्रामुख्याने मुख म्हणजेच तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार यांचा समावेश होतो. लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचक ग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. म्हणजेच आपल्या पचनसंस्थेमध्ये अन्ननलिका आणि पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात. अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचनेंद्रिय वेगळे आहे आणि विशिष्ट टप्प्यावरील ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात. आता आपण या पचनसंस्थेतील इंद्रियांची रचना व कार्ये अभ्यासणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण दात याविषयी माहिती घेऊ. अन्नपचनाची सुरुवात मुखातील दातांच्या कार्यापासून होते. दातांचे मुख्यत्वे पटाशीचे, सुळे, दाढा, उपदाढा असे प्रकार असून प्रत्येकाचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. प्रत्येक दातावर एनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण असते. एनॅमल हे कॅल्शियमच्या क्षारांपासून बनलेले असते. आता अन्नपचनाची जी सुरुवात आहे ती दातांच्या कार्यापासून होत असते. या दातांच्या मध्ये जे प्रकार आहेत पटाशीचे दात, सुळे, दाढा आणि उपदाढा असे प्रकार असतात. आणि या दातावरती एनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण असते आणि हे एनॅमल कॅल्शियमच्या क्षारांपासून बनलेले असते. लाळेमध्ये टायलिन नावाचे विकर असते. यामुळे स्टार्चचे रूपांतर माल्टोज या शर्करेत होते. आता विकर म्हणजे काय? तर सजीवांच्या शरीरात स्त्रवणारे व विशिष्ट रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारे पदार्थ. पचनसंस्थेतील विकर खाद्यपदार्थात बदल घडवून आणतात. ते केवळ उत्प्रेरकाचे कार्य करतात. विकरांशिवाय चयापचय क्रिया शक्य होत नाही. विकरे ही एक प्रकारची प्रथिने असतात. विकरे सर्वसाधारण तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात. आता आपण पचनसंस्थेच्या इतर घटकांविषयी माहिती घेऊ. यामध्ये पचनसंस्थेची आकृती आपल्याला दाखवलेली आहे. यामध्ये तोंड, ग्रसनी म्हणजेच घसा, त्यानंतर ग्रासिका, लाळग्रंथी, स्वादुपिंड, यकृत, लहान आतडे, मोठे आतडे, जठर यासारखे वेगवेगळ्या इंद्रियांचा समावेश आपल्या पचनसंस्थेमध्ये होतो.
या प्रत्येक घटकाविषयी आपण माहिती जाणून घेऊ. सुरुवातीला तोंड. आता तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडातील अन्न दातांनी चावले जाते आणि त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. आता लाळ ग्रंथी. कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते. तेथून ती नलिकेतून तोंडात येते. अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते. म्हणजे जेव्हा आपण तोंडात अन्नाचा घास घालतो तेव्हा दाताच्या साहाय्याने आपण ते बारीक करत असतो आणि त्याच वेळेस तिथे लाळ मिसळली जाते. ग्रसनी. अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते. ग्रासिका. ही नळी घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते. त्यानंतर यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे. यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृताने स्त्रवलेला पित्तरस साठवला जातो. हा पित्तरस लहान आतड्यात पोचला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते. स्निग्ध पदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरसात क्षार असतात. यानंतर स्वादुपिंड. स्वादुपिंडातून स्वादुरस स्त्रवतो. त्यात अनेक विकरे असतात. जठर. अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर असे म्हणतात. जठरातील जठर ग्रंथीमधून जाठर रस स्त्रवतो. जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे जाठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. लहान आतडे. लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब असून येथे प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते. मोठे आतडे. मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. येथे फक्त पाण्याचे शोषण होते. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो. पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. अशा पद्धतीनं आपल्या पचनसंस्थेमध्ये असणारी वेगवेगळी इंद्रिय वेगवेगळे कार्य करत असतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पचनसंस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी, त्यामध्ये स्त्रवणारे स्राव आणि त्यांचे कार्य याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. थँक्यू.